हे गाईज काय बोलते पब्लिक, कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. तर गाईज विचार करत असेल एवढा सकाळ सकाळ मी आणि सार्थक आम्ही दोघं जण एवढं चिकनी येऊन कुठं निघालोय. भाई पोरी बिरी बघायला नाही चाललोय, शूटला चाललोय. आणि आज आमचं शूट असणार आहे ते नारळी पौर्णिमेत असणार आहे. भले लेट झालोय पण थेट करणार आहोत. अभी मजा आएगा ना भिडो. आणि आता आम्ही निघतोय कारण का आता सकाळच्या बरोबर 8 वाजले आणि आता आम्हाला 8ची एसटी आम्ही 8च्या एसटी जाणार. सो लेट्स गो. ब्लॉग एंड पर्यंत बघा, फुल राडा करणार आहोत. आणि ह्या ब्लॉग मध्ये कोण मॉडेल असणार आहे ते तुम्हाला समजेल. चला तर चला गाईज, फायनली आता आम्ही आलोय अलिबागला. आणि आता आमच्यासोबत आमची मॉडेल आहे, बट आम्ही मॉडेलचा चेहरा लगेच रिव्हील नाही करणार. आम्ही आता आलोय नाश्त्याला. पहिले पोटपूजा करू, नंतर मग शूटला सुरू करू. तर चला नाश्ता करून घेऊया, बघूया काय होतं. तर चला गाईज, आता फायनली आम्ही आता नाश्ता करायला बसलोय. आणि सीन असा आहे की आम्ही ज्या मॉडेलसाठी थांबलो नाश्ता करायला, तिचा नाश्ता आल्यावर तिने बाई सुरुवातच केली, तिचं लक्षच नाही. अरे बाकीचे आमचे हे माझे इन्स्टा फ्रेंड आहे, स्पेशल मला हेल्प करायला आले. आणि हा आपला भाव, याला तर तुम्ही नेहमी ब्लॉग मध्ये बघत असाल वेगवेगळ्या पोरींसोबत. माझी शूट करताना. सो या नाश्त्याला तुम्ही पण. Few moments later. तर चला गाईस, आता फायनल आम्ही आता निघाले सगळेजण रूमवर जायला. आणि आता आपल्याला गाडी घ्यायला आले आणि इथून आपण डायरेक्टली जाऊ आता रूमवर. तर चला गाईज, आता आम्ही आलोय कोळी रुमाल घ्यायला. बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बसली कोळी रुमाल. आणि त्याच्यावर जॅकेट सुद्धा काकाने आपल्याला दाखवलेत. आणि लगेच काकाने आपल्याला अवेलेबल सगळं करून दिलं काय पाहिजे नको ते. सो बघू आता काय घ्यायचं ते. आता मला तर हा आवडला कारण का आपल्या ह्याच्यावर रेड टी शर्ट असणार आहे. सो सार्थक हा घ्यायचा ना. सो चला हा घेतलाय. काका तो तुम्हाला माझा लुक आजचा काय कसा कोळी लुक असणार ते. चला 2 hours later. तर चला गाईज, इथं आपली रूम आहे. आणि आता मी जातोय रेडी व्हायला कारण का आता 2 तासानंतर जरा आराम वगैरे केला. कारण का दुपारी इतकं ऊन होतं की भयानक ऊन होतं. सो एवढे असते फोटो वगैरे पण असं चांगले आले. आणि आता आपली मर्सिडीज पण थोड्याच वेळात आम्हाला घ्यायला येणार आहे. सो चला मस्तपैकी एक ट्रान्झॅक्शन करू. सो आता मी रेडी होतो, बघा कसा रेडी होते ते कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज कसा वाटला लुक नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये असणाऱ्या आपल्या सगळ्यांची लाडकीच म्हणजे वृषाली. आपल्याला थार आल्याने आम्ही थारने जाणार आहोत आपल्या वर्सुलीला बीचला. सो चला साऊंड तिकडे भेटूया. लेट्स गो. बघू शकता असं आता वाटतं कुठं ट्रॅकिंगला आलं की काय. इथं फक्त कुत्रे आणि माणसं दिसतात. माणसं म्हणजे ती पण फक्त आपली. आणि बघू शकता हे तिकडे पाकिस्तानची बॉर्डर आणि इकडे इंडियाची बॉर्डर आहे. तिकडे गेली तर डायरेक्ट भांडणं मारामारी होतील. सो आम्ही इकडून चाललोय. आणि इथे आमची एक मॅनेजमेंट वाली पुढे आहे. इथे आमची मॉडेल मागे आहे. आणि मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जयेश लिमकर. आणि इथे आपले कॅमेरामॅन ZTV चे मॅनेजर म्हणजे सार्थक ठिगळे आहेत. तर गाईज 2 किलोमीटर चाललो. 2 किलोमीटरच्या नंतर आम्हाला इकडे एक बोट भेटले. आणि बघू शकता आमच्या इथं पायात पण चपला नव्हतं. सो 2 किलोमीटर चालून इथपर्यंत या लागल्या. नाही बघू इथं बोटची काय कंडिशन, बोट भेटते की नाही त्याच्यावर पण पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला गाईज, फायनली आता आम्हाला बोट भेटले. आणि आम्ही इथे आता शूट करणार आहोत. आणि मागचा तर सगळं आता एडिट करायला लागेल कारण का ती एकच बोट इथे पाण्यात आहे. बट सीन असं आहे का ती इकडे घेऊन येत कारण का तिचे मालक इथं नाही. सो बाकीच्या बोटीचे इथे काम चालू आहे अजून. तिथे त्या साईडला बसत ती एक ताई तिथे तिचं पण शूट चालू आहे. असे आता शूट चालू आहे आणि आम्ही सुद्धा आलोय. सो बघू शकता किती मेहनत लागते शूटला. लोकांना वाटतं एक शूट म्हणजे काय. 2 किलोमीटर चालून तिकडून येऊन फायनली आम्हाला इथं आल्यावर आता बोट भेटले. थँक गॉड ते पण भेटले एकविराच्या कृपेने. सो आता इथं बसून आम्ही फोटोशूट करणार आहोत आणि बाकीचं इथं सगळं बाकी एडिट करू. बघू शकता सीन असा आहे ना, मला बघू शकता तर इथून पडलो तर डायरेक्ट पडीन. सो पडणार तर नाहीच, बरोबर की नाही. धरले असं आमचा कॅमेरामॅन सार्थक ठिगळे. तिकडे बघा, तिकडे पूजेची तयारी चालू आहे आणि सगळं नारळ वगैरे सगळं काढायचं आहे. आता बोटीवरून आम्ही लोक आलो खालती कारण का आम्हाला त्या साईडला जरा थोडेफार शॉर्ट्स घ्यायचे म्हणजे व्हिडिओ काढायचे. इथंचं दृश्य तुम्ही बघू शकता. 6 वाजल्यामुळे खूप आता काळोख होत चालले. सो चला लवकर जाऊ आणि पटकन व्हिडिओ काढूया. लेट्स गो.
गाड़ी स्टार्ट कर. तर चला गाईज बघू शकता ही जरा म्हणजे समुद्र पाहायला इतका सुंदरसा समुद्र आणि त्याच्यावर एकविरायची कृपा. तर बोललो इथं तर व्हिडिओ आणि ब्लॉग झालाच पाहिजे. तर आलो आता तुम्ही बघू शकता तिकडे आपली मॉडेल म्हणजे खुशाली आहे. आणि आता आम्ही त्या नारळाला एक सोन्याचा नारळ करतोय कारण का वाहण्यासाठी. आणि एक नारळ आणलेला पण तो आमच्या ताईच्या लग्नाचा होता. सो ताईच्या लग्नाचा नारळाचा पुरेपूर उपयोग केलाय. हरामी हो बेटा. जयेश 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 काय करतोयस? अरे भाई लोकांच्या आशीर्वादामुळे आज शेवटी घेतला ना फायनली सोन्याचा नारळ. आणि आता थोड्या दिवसात सोन्याची खान सुद्धा विकत यायचे. लगा मेरा मजाक. फक्त तुमचीच कृपा असू द्या. जर कोण आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि बघू शकता तिकडे काय चालू आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो सुरू करणार आहोत. अशा प्रकारे 2 बाया आणल्या. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. काही लोकांना वाटतं काय शूट करायचं म्हणजे किती सोपं असतं. ये बड़ी अच्छी बात कही आप. काल मम्मीला रात्री इतक्या लेट कामाला लागलं नाही. सगळं मम्मीने पॅक करून दिलं. माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. मी आपला रात्री बसलोय रील स्कोर करतोय. ही रील करायची ती रील करायची. शूट कसं करायचं का काहीच नाही बोलला की फक्त तुम्ही या. विचारल्यानंतर सांगतो की बाबा साडी घेऊन या, ज्वेलरी घेऊन मी या. तिला फोन केला. बोललो उद्या शूट करायचं काय पण कर तू ये. एवढंच बोललो. ह्याच्या पुढे काहीच नाही बोललो. ती मला रात्री फोन करते बोलते काय आणायचंय काय घेऊन येऊ काय सोबत काय घालायचंय कसा लुक करायचंय सगळा फोटो डायरेक्ट फोटो नाही तुमच्या समोर डायरेक्ट तिला घेऊनच आलो. विषय संपला. तर अशा पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे. आणि अशा प्रकारे आता आम्ही नारळ हा दर्याला सोडणार आहोत. कारण का आई एकविराच्या कृपेने चांगलंच असं शूट झालंय. पाऊस नव्हता. खूप चांगला क्लायमेट भेटला आणि त्यामुळे आम्ही शूट उचकून घेतलं. हा असणार आमचा लास्ट आहे. म्हणजे आता आम्ही हळदी कुंकू नारळ वगैरे वाहणार आहोत आणि हा इथं आम्ही एंड करणार आहोत. सो बघा ही क्लिप. मी ही क्लिप डायरेक्ट इन्स्टाला टाकणार आहोत. आमच्या दोघांची पण खालती आयडी दिले. लवकर जाऊन फॉलो करा ही क्लिप बघण्यासाठी. चला तर काहीच बघू शकता आता सनसेट व्हायला आलाय आणि आता आम्ही सगळेजण एकत्र आलोय. ही आमची जी आम्ही जो प्रोडक्शन होता त्याचं ही मॅनेजमेंट होती. म्हणजे नबी. तिचं नाव नबी आणि मी हिला निधी बोलतो. ही आपली वृषाली म्हणजे मॉडेल जिला मी काल अचानक भयानक मुंबईवरून अलिबागला बोलवली. आणि आपल्या सगळ्यांचा लाडका म्हणजे दरवेळी माझ्यासोबत असतो माझा भाव सार्थक ठिगळे. तर अशा प्रकारे आपण ब्लॉग एंड करणार आहोत. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि वृषाली तुला विचारायचे तुला कसं वाटलं माझ्यासोबत काम करून? खूप छान. पहिल्यांदा झाले मी एवढ्या लांब शूट साठी ते पण. आणि खूप छान वाटलं याच्यासोबत काम करून. खूप मस्ती केली असेल ते पण सांग. खूप मस्ती मस्ती केली. खूप राडा केला दिवसभर. दिवस कसा गेला हे कळलंच नाही. दिवसभर तर आमची गोष्ट अजून भरलंच नाही. अजून भरायचं आहे. आणि आता एक अजून शूट आमचं बाकी आहे पण ते आम्ही ब्लॉग मध्ये दाखवणार. ते आपण डायरेक्ट तुम्ही बघाल आमच्या पोस्टला. आम्ही दोघं कोलॅबरेशन करणार. आमच्या दोघांची पण खालती आयडी लिहिले आणि या दोघांची सुद्धा आहे. सो लवकर जाऊन फॉलो करा आणि खूप प्रेम द्या. तुमच्या प्रेमात आणि सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत आलोय. आपले काहीच आता 5K ची फॅमिली कंप्लीट झाली आणि आपल्याला आता 10K सबस्क्रायबर्स लवकर कंप्लीट करायचे. सो लवकर जा. कोण जर नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करू. सगळ्यांना जय एकविरा. बाय बाय.